नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता आज आपण बनवणार आहे मस्तपैकी आखाड स्पेशल भरलेलं अंडं. मग चला आता भरलेलं अंडं हे आपल्याला कसं बनवायचं. अंड्याचे बरेच आपण प्रकार पाहिल्यात, बऱ्याच भाज्या पाहिल्यात वेगवेगळ्या पद्धतीने, पण आजही मी तुम्हाला खरंच खूप जरा वेगळी भाजी दाखवणार आहे. पाहू शकता तुम्ही. आता इथे ही अंडी उकडून घेतलेली आहेत. अंडी उकडलेली आहेत. आता ही आपण सोलून घेऊया. पहा, अशा पद्धतीने मी ही अंडी सोलून घेणार आहे. सगळी अंडी सोलून घेणार. पहा, हे बघा, अंडी संपूर्ण सोलून झालेली आहे आपली. पाहू शकता इथं 10-12 अंडी घेतलेली आहेत. त्याच्यानंतर आता घ्यायचं आहे मिक्सरचा बाउल. आता इथं वाटणाला पाहू शकता कोथिंबीर, लसूण, चणा डाळ, धने, कांदा, खोबरं असं मी घेतलेलं आहे. पहा, जास्तही वाटण नाही, थोडंच वाटण आहे. आता चला पूर्ण वाटण आपण ह्या मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून देऊया बरं का. आता हे पूर्ण वाटण टाकून देणार आणि अक्षरशः माहीम असं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा, ते खोबऱ्याचा तुकडा खाली पडल्यामुळं उचलून घेते. माहीम वाटून घेतल्याच्यानंतर इथे पुन्हा मी अंडी घेणार आहे. आणि हे बघा, असे अंडे आपल्याला भरून भाजी करायची म्हणलं ह्या अंड्याला असा अर्धा कट देणार आहे. पाहू शकता, हे बघा, अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण अंड्यांना हे कट द्यायच्यात. अजूनही दाखवते दुसरं. ज्या साईडने बिल आहे त्या साईडने आपल्याला काही कट करायचं नाही बरं का. पहा मग तुम्ही, म्हणजे काय होतं, बिल बी आपला फुटत नाही, मसाला बी व्यवस्थित राहतो. पहा, चला आता सगळी अंडी आपली इथं चिरून झालेली आहेत. पाहू शकता. आता इथं मसाले घेतलेत. पहा, स्वादिष्ट जगभरातले मसाले असे घेतलेले आहेत. आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तिखट कमी जास्त तेही करू शकता. त्याच्यानंतर आता आपण जे वाटण वाटलं आहे माहीम ते आता काढून घ्यायचं आहे बघा त्याच्यात लगेच. अशा पद्धतीने संपूर्ण वाटण मी इथं पुसून घेणार आहे. पाहू शकता. अशा पद्धतीने मी सगळं वाटण हे काढून घेतलेलं आहे बरं का. आणि ह्या वाटणामध्ये आपण ह्या मसाल्यांमध्ये मीठही आधी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे अर्धी पळी तेलाची. तेल टाकल्याच्यानंतर आपण आता पूर्ण हे वाटण पाहू शकता पूर्ण त्या मसाल्यांमध्ये मिक्स करणार आहे बघा. अशा पद्धतीने हे बघा संपूर्ण मिक्स केलेलं आहे. आणि आता आपल्याला मस्त ही अशी अंडी आपल्याला त्याच्यात भरून घ्यायच्यात बघा. असा ह्या बेगमध्ये पूर्ण मसाला असा बसला पाहिजे बरं का. असं करायचं. पहा, त्याच्यामुळं काय होतं, ह्या अंड्याला अगदी छान अशी चव लागते, अप्रतिम लागते. मसाला या आतमध्ये जाऊन मस्त असा मुरतो त्या बिलामध्ये सुद्धा आणि चव बी खूप छान लागते. पहा, आता मी इथं सगळी अंडी अशीच भरून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. पहा, सगळी अंडी भरून घेतलेली आहे आणि आपला मसाला जो उरलेला आहे तो सुद्धा साईडला ठेवायचा आहे. पण आता आपण इथं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. अंडी अगदी मस्त अशी आता त्याच्यात सोडून द्यायचे सगळी अंडी. पहा, आणि गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला मोठीच करायची. चौकून अंडी ही बसून घेणार आहे मी. पाहू शकता. आणि अंडी काही चिकटणार वगैरे अजिबात नाही आहे. तुम्ही जशी सरकवसान तशी ती सरणार आहे साईडला. हे बघा, आता ही अगदी मस्त अशी थोडासा कलर येतोपर्यंत
आपल्याला परतून घ्यायच्यात बरं. हो का, कलर बी यायला लागलेला आहे, तुम्ही पाहू शकता जागी जागी. आणि आपला मसालासुद्धा त्याच्यात तसाच आहे भरलेला. मस्त अंडी अशी परतत आलेली आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये कढीपत्ता मी टाकला नव्हता आधी उडन म्हणून, आता कढीपत्ता टाकलेला आहे पाहू शकता. आणि थोडीशी जिरी मोहरीसुद्धा मी टाकून दिलेली आहे बरं का. तीसुद्धा आता छान परतून निघाल. म्हणजे काय होतं, ती आधी टाकली असती तर जळाली असती, त्याच्यामुळं मी आधी काही टाकलेली नाही आहे. आता हे चांगली पद्धतीने परतल्यामुळं आता हे आपलं जे वाटण आपण उरलं हे मसाल्याचं हे सुद्धा टाकून घ्यायचं बघा. आता हे वाटणसुद्धा आपल्याला याच्यामध्ये मस्त असं परतायचं बरं का, खमंग पाहू शकता. व्यवस्थित हलक्या हाताने हे वाटण आपल्याला परतून घ्यायचे. पहा छान पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे. आणि तेलात हे वाटण परतल्याने अजूनच कलर मस्त असा येत चाललेला आहे. म्हणजे भरलं अंडं एकदमच भारी लागणार आहे, चव अगदी छान लागणार आहे. पहा जसं आपण त्याला परतू खालवर करू, अक्षरशः रंग पहा किती सुंदर दिसतोय, पूर्ण कलरही चेंज झाला आहे. चला आता तुम्हाला किती भाजी करायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. आपण मस्त असं ग्रेव्हीदार ही अंड्याची भाजी बनवणार आहे पाहू शकता. कारण की आपण जसं वांगं बनवतो ग्रेव्हीदार, त्याच पद्धतीने मस्त अशी ग्रेव्ही येणार आहे. आणि पहा भाजी आपली तयार होत आलेली पाहू शकता मैत्रिणींनो, रंग बी खूप छान आला आहे. आता अजूनच थंड जर झालं तर त्याला मस्त अशी तर्री सुटणार आहे आणि अक्षरशः चवदार ही भाजी होणार आहे. पहा तुम्हाला जर आज ही अंड्याची रेसिपी जर आवडली तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनी करा. तुम्हाला कसे वाटतात आजचे व्हिडिओ हे सुद्धा सांगा. मस्तपैकी आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकलेली भरभरलेली आणि अजूनच छान दिसते पाहू शकता. साईडने पाहू शकता मस्त असा रंग यायला लागलेला आहे आपल्या भाजीला. आणि पहा भाजी बी किती सुंदर दिसते. मग आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुम्ही कुठून बोलता, कोणत्या गावातून बोलता, कोणत्या शहरातून बोलता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहा काय सुंदर रंग आला आहे. पहा जशी येतं भाजी बी कशी वाटली हे नक्कीच सांगा. मस्त ग्रेव्हीदार ही भरल्या अंड्याची आपली भाजी झालेली आहे. चला मग बाय.